आपण आता बोरद या ठिकाणी उभे. माझ्या संगती भुऱ्या बाई आहे आणि मागे जोशन पण आहे हा इकडं. आणि हे पप्पा आहे, मम्मी. एक आम्ही क्लास क्यूर भजी कचोरे काय खाऊन नाही राहिले. माही आहे काय माही पुढे निघाले सिलिमपूर. मी ना तिच्या गावाला चालले आता. प्रेम भाई इतक्या 8 महिन्यानंतर बाहेर निघाल्यावर कसं वाटत? मस्त वाटतं. मजा वाटत आहे का? अजून दुकानदार आहे, यांच्याकडे नाश्ता केला होता. एक नंबर नाश्ता आहे. कधी जर तुम्ही आले बोरदमध्ये तर कोणतं गाव आहे? नाही बोरद पण काय आहे समोर मेन रोडला आहे आणि एकदम भारी दुकान आहे. तर शिवकृपा नाश्ता कॉर्नर, याच्याकडे नाश्ता करायला यायचं. एकदम सुंदर नाश्ता असतो याच्याकडे. चला पुढे भेटू. आमच्या रिक्षामध्ये पेट्रोल संपून गेलं आणि भुऱ्या दादांनी काय केलं काय माहिती. 200 रुपयाचं पेट्रोल टाकलं त्यांनी आता आणि काहीतरी नवीन टेक्नॉलॉजीचं काय टाकत येते. काय आहे? ऑइल ऑइल. ह्याच्याने काय होतं? रिक्षामध्ये टाकावं लागतं. पिस्टन तोंडाने फोडून टाकतो. कैची असं नाही तर कैची पडली आहे बरं. काही चालू नाही, खराब. तोंडाने फोडलं म्हणजे माझा दात मजबूत आहे म्हणे एकदम. आणि आम्ही आता मोड रोडला आहे, सिलिमपूर जात आहे. पण आता 15-20 मिनिटामध्ये पोहोचून जाऊ आम्ही. आणि बरं झालं बुऱ्यात तू सापडला मला. जर तू नसता सापडला तर मला आठवत बी नव्हतं कुठे रोड आहे. पण बरं झालं पेट्रोल संपून गेलं तुमचं. प्रेम भाई आमचे नाराज दिसू राहिले आज. घरातून बाहेर कायला काढलं म्हणे मला. हा काही नाही. जोशन यांची मॅच होती आज. ओपनर बॉलर होता जोशन, पण तरी म्हणे मी सिलिमपूरला जातो जाऊ द्या म्हणणार. आणि हा ओपनर बॅट्समन होता. फार घडी घडी फोन येऊ राहिले. काय नाही बाकीचं मी कट बी करू शकतो, मी टाकणार बी नाही. हा तरी परत काहीची असेल परत दात आली. किती टाकतात रे बुऱ्या? असं आहे बघा, इथं उघडा वातावरण. आधीमध्ये कोरोना व्हायरस आणि याचं त्याचं टेन्शन असतं. मग जरा थोडं निसर्गाच्या सानिध्यात गेले तर जरा बरं वाटतं. हे बघा पपईचे शेत आहे, केळाचे. गाणं चालू आहे बुऱ्याच्या मोबाईलमध्ये मस्त जोशनच्या. एकदम भारी वातावरण आहे. तिथे ट्रक उभी आहे दूर. झूम करावं लागेल मग फाटून जायला वाटतं बघ. दिसते ट्रक. जाऊ दे सोडायचंय पुढे माणूस. जाऊ दे मरू दे तिथं घेऊन घेऊ एखादा. चोरी नको करू, खून करू नको, चोरी करू नको. किती वाद नाही आपलं. ते उघडून जाता फेकून दे. काय ते चला मग आता जाऊ आपण. काय रे दोर बीर बी घेतलाय का पुढे? गाडी खेचून एवढीच्या गाडीमध्ये 8 एक लोक भरले का? हा हे सगळी गँग आहे एवढीच्या गाडीमध्ये आहे म्हणे. आणि गाडीचा लाईट चालू आहे म्हणून गाडी स्टार्टर मारून नाही राहिली. आता समजलं मला. लाईट चालू राहून गेला आहे. ठेवून दे. हा बाय. मी ना आपली टेन्शन मध्ये असं लावतात ना रे बिलो ही बाजूवर. चला निघायचं मग. हा इकडं आता सिलिमपूरला पोहोचले आपण. दादी बिनाचं घर आहे. जोशन भाई, माही आणि प्रेम भाई सगळे येऊन गेले. हा बाबा वाकर आणा. राहू द्या काढून घेतो. राहू द्या.
खाट टाकायला लावून देऊ तुम्हाला एखादी खाट खुर्ची आहे ना तिकडे बसतात का बाहेर का घरात गुऱ्या अशी लाव रे इथं गाडी आणि इकडे ही चंदन आहे ही भांडे घासू राहिली सलाम चंदना बरी आहे ना मीना हे आपले चालक दादी भाई काय म्हणतो दादी बरं आहे बस ठीक आहे. हा देवाची दया सलीमपूर मध्ये आपलं स्वागत आहे. असं ना हा. त्या साईडने दे मीना दादी एक खुर्ची देऊन दे रे इकडे आणायचं कोंबडी कापायचं ना आणि सगळी गर्दी लेकरांची इकडे जमा झाली इथे एकदम ओरिजिनल गावरानी कोंबडी मामा बसले चला मामा बरे ना बरे ना हा कोंबडी का कोंबडा आहे कोंबडी कोंबडी आणि काय नाव आहे तुझं स्माइली बरी स्माइली आणि आपण आता दादीचं जिम पण बघायला जाऊ चल दादी जिम बघून येऊ आपण या ठिकाणी आपण दादीच्या जिम मध्ये आता चाललो आहोत गावठी जिम आहे पण फार बॉडी त्याची डेव्हलप होऊ राहिली दाखव थोडी बॉडी हे बघा एकदम बोगस बॉडी काय मजा नाही हे आपल्याला समजत नाही पण हे काय काय प्रकार आहे प्रेमबाई करून दाखवते आपल्याला वेगवेगळे प्रकार बनवले इकडे जोशनबाई करून राहिलाय काय आणि डंबेल्स वगैरे पण बनवलेले काय म्हणतात काय माहित काहीतरी म्हणतात ते आपल्याला काय संबंध नाही व्यायामात आणि बाकी सामान घरामध्ये ठेवलं आहे त्यांनी झोपून आणि गावठी टेक्नॉलॉजीने बनवलंय दादीनी डेंजर नका रे ते फार वजन आहे त्याचं म्हणे आपला तर काय संबंध नाही आता मास्क काढून टाकावं असं वाटतं कारण इकडे कोरोना व्हायरस तर काय आहे नाही दाढी करायला पाहिजे होती म्हणे ना रे बुऱ्या दाढी करायला पाहिजे होती म्हणे आणि प्रेम भाई बी प्रयत्न करत आहे काय करायचं काय नाही जमून नाही राहिलं प्रेम भाईला अशा प्रकारे जिम आहे आणि आता आपण मामीला भेटून चला मामी बरे काय म्हणतात पायाची हालचाल चालू आहे ना बरोबर हा आहे ना मीना कुठे गेली ना जेवण बनवलं की नाही का बाकी आहे ना तुमची वाट बघत होते येते का बोरदवरून फिरून जाते हा. आमची बिल्ला जोडी कोण आहे तुमच्यात बिल्ला कोण आहे तुमच्यात ही बिल्ला असं आहे का मोठा बिल्ला आहे मग तुझ्या मुलाचा प्लॅन आहे तो चांगलाच सांगतो बोगस सांगू नको मी प्लॅन दिलेला आहे का कापूस भरून ठेवलाय गाजीची गरज नाही डायरेक्ट झोपायचं त्याच्यावर कुदून पडायचं असं सोय होती एवढी जाड गाजी कधी पाहिली नसत ज्याला झोपायचं डायरेक्ट कुदून झोपून जायचं म्हणजे गादी ते झोपायचं डायरेक्ट करून जायचं जा झोपायचं गाजी डायरेक्ट एवढी जाड गाजी कापतात मस्त निघाला ना तुला काय वाटलं कडक निघाल आणि ओवीला आपण भेटलो नाही दाजीची लहान मुलगी थांब ना ग अगं व्हिडिओ मध्ये तू होऊन नाशील ना बेटा काय बरी आहे ना तू हा भेटली का माई दिदी त्यांना भेटली भेट ना मग काय आमचे सदू दादा काय हात बीत घेऊन दे शूटिंग चालू आहे
ही काय नाव आहे तुझं? निकिता. ही 50 वर्षापूर्वी पण अशीच होती, आता पण अशीच आहे आणि पुढच्या 50 वर्षाची पण अशीच दिसत राहील. मग अक्का थोडी जाड झाली वाटतं पहिल्यापेक्षा. दुरून विमल चालू आहे, बंद कर ग तू हे सुलभी अक्का आपली. कधी बघा असं कायम हसत राहत, किती दुःख राहत ना, एवढी चांगली क्वालिटी आहे यांच्यात. आणि हा आपला मोशे बॉडी बिगर व्यायामाची बॉडी बनवून राहिला होणार रे मोशे. शेतामध्ये चाललो तूर तोडायला आणि बोरीचं झाड दिसला तर याच्यावर बोर काय नाही, पालाच पडून राहिला फक्त. बोर तर काय पडून नाही राहिले. भारी येणार आहे इकडे बी हे, पण बोराचं काय मजा नाही. आणि राहू दे, पाडायचे नाही बोर, झाडावर चांगले दिसतात. झाडावर चांगले दिसतात, जाऊ द्या म्हणून आपण डायरेक्ट तूर पाडायला जाऊ आता. चला. हा सातपुडा आहे, सातपुडा डोंगर. समोर सातपुडा पर्वत श्रृंखलेचा पहिला पुडा ज्याला म्हणतो आपण, सातपुड्यापैकी पहिला. साखरपुड्यानंतरचा तो पहिला पुडा समोर दिसून राहिलाय. झूम करणं. आता आमचा कॅमेरा इतका भारी नाही तर आम्ही झूम करून दाखवलं असतं, पण आपला भंगार मोबाईल आहे शेवटी, म्हणून जास्ती दूर दाखवू शकत नाही. आणि ते तिकडं हे शेत आहे का आपलं? जवळ शेत आहे, बरं झालं. मला वाटलं फार दूर जावं लागेल. आणि हा डोंगर आहे ना, हा लगभग 5 किलोमीटर. हा डोंगर लगभग 5 किलोचा आहे. किलोचा नाही, किलोमीटरचा. 5 किलोमीटरवर आहे भले. 5 किलोचा. ये मारू मुझे. काळ्या कपड्यावर मी नाचतोय बघा तुम्ही. मीना बघा, ही काही दिसत नाही कॅमेरात नाही. हे चोरू राहिले आहे का कशाच्या हे करत? हे मुंगफली का मसूरच्या डाळा? कोणच्या डाळा आहे? तुरीच्या शेंगाला. ह्याला तुरीच्या शेंगा म्हणतात. मला काय माहिती तुरीच्या शेंगा म्हणतात का कोणत्या शेंगा. आणि एक एक तोडतात. असं का? मिन्ना बाई इकडे बघ. सूर्य येतो ना. बघ ना तरी एकदा. असं नको करू तर मार्का माहिती सारखं. अरे डोळ्यावर येतो ना माझ्या. असं वरती कर ना. थांबा, ह्याच्यात नको राहू, थोडी उन्हात आहे. इकडे बघत ग. अरे असं हे त्याच्यानंतर असं बघावं. आता तर चेहऱ्यावर हे दिसत ना. इकडं डायरेक्ट कोण येतं ना, त्यांचे जास्त होऊन जाईल ना. कोणाच्या? त्यांच्या बी तुलाच भेटल ना मरायला. तर ही हे त्या मिन्नाची बहीण. इकडे बघ ग, ही चष्मीस. ही आहे मिन्नाची बहीण. हं. आणि ही तिची नातू. ही तुरी जोडून आहे. तू कोणाची बायको आहे? नाव घे, घे नाव घे. बटनात बटन, स्वेटरचं बटन असं सांग. आणि हा आमचा मेहुणा आहे. याचं नाव काय नाव आहे तुझं? आणि ही तुरीच्या शेंगा चोरून आणल्या आहे चोरून. दादीच्या शेतातून. दाखव तुझ्या दाखव बापच्या नाही, किती, दाखव किती चोरल्या पावते. दाखव ना थैली, दाखव ना. झाडाच्या आहे. बापरे, 5 2, किलो 2, 4, 5 किलो चोरल्या म्हणजे 80-90 रुपये किलो आहे ह्याच्या शेतामधून चोरल्या. हे लाकडाची मोळी बी घेऊन घे. हा आमचा मेहुणा आहे. हा लाकडं बी चोरतो. आणि ते पोटलीमध्ये आहे ना, ते काहीतरी असतं. काहीतरी असेल म्हणजे जादू आहे का ते काहीतरी. आणि मी ना आता घरी गेल्यावर
जेवण बनवाल का भाजी मागवावं लागेल? जेवण बनवलं. कॅमेरामध्ये मुद्दाम खोटं बोलत आहे, तिथे जाऊन भाजी आणावं सांगतील जाता जाता. डाळ आणि घुगऱ्या आणि तुरीच्या घुगऱ्या. बनवल मी भाजी, नक्की बनवल. कसली? माशाची. आणि आपले जिमी सर पण सिलिंगपूरला. जिमी सर काय म्हणणं आहे तुमचं? हा कामाला चालला? आता देऊन दे ना मग. आता तेच दे ना. चालले का प्रेम मग घरी आता? सिलिंगपूरला का शहाजेला? शहाजेला ना. जरा बघा बरं येतो मध्ये बुऱ्या निघल का गाडी बघ रे. चला मग मास्क लावून घ्या आपण. मास्क पाणी घेऊन घ्या बुऱ्या बोरदला. पाणी पाणी. चलो बाय. चल मग वाक्य येतो आम्ही. चल रे दादी. चला मामा. चला चला चल गे. चल मी नाही येतो मग. बाय. बाय. चल रे चल. गंज झाला तू. शेवटी आम्ही आले आता शहाजेला आणि मधलं शूट काढला नाही, विसरून गेलो मी. तिथं रिक्षा खराब होऊन गेली होती ही 12:55. हा म्हणजे एक्सेल तुटला, पण एक्सेल बिक्सेल काय तुटला नव्हता, ओव्हरफ्लो होऊन गेली तर ती चालू नव्हती होत. नंतर धक्का मारला, चालू होऊन गेली. 1 तास गेला आमचा पण चालू होऊन गेली. नाही प्रेम भाई मजा आली का मग? सिलिंगपूरचा टूर कसा झाला? फार मजा आहे. फार. येताना फजिती झाली ना पण थोडी. हा रे जोशन. हा बेकार. बेकार फटित मग पप्पा पुढच्या वेळेस नंदुरबार. हा हा का ना पुढे आपलं नाही रिक्षामध्ये ह्याच नाही हो नाही हो, तो बुऱ्या पक्का शेपालतो पकायचे असा दिलो ना तर गेली काय पण झाली ते गरम होऊन विजली ती. दुसरं काय नाही ते. विजेची आम्हाला एक्सेल तुटला बोले डायरेक्ट. काय तुझा मग माही बुऱ्या दादामुळे झालं ना सगळं. आणि साईला ना ऍक्सेल तुटला. पळापळी करत होतो. पायी ना आम्ही पळू पळू धक्का मारत. पळू पळू धक्का. शेवटी थकून गेलो आम्ही. पण एवढी धक्का मारलं तर चालायला पाहिजे होती ना ती. तेव्हा थोडी ते पप्पा चालत होते ना. पप्पा थोडी काय करत होते, बसले फक्त उजवा पाय ठेवून बसले ते ब्रेकवर.